तर आता नाशिकमधून येऊयात वसई विरारमध्ये। तर वसई विरार आणि नालासोपारात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक सोसायट्या, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांचे मोठे हालही होत आहेत। नालासोपाराच्या तुळींज पोलीस ठाणे परिसर, नालासोपारा विरार वसई लिंक रोड, नालासोपारा स्टेशन रोड, पोलीस स्टेशन रोड यासह अनेक भागांत मोठ्या प्रमाणावरती पाणी अजून सुद्धा आहे। नालासोपारा रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। तर याही परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहूयात। पालघरसह वसई विरार मध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। आज देखील हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सुट्ट्या जाहीर केलेली आहे। मात्र पावसाचा जोर सकाळपासून कमी असताना आता पुन्हा हळूहळू पाऊस सुरू झालेला आहे। मी सध्या नालासोपारा पूर्वेच्या या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी रस्ते आपण पाहू शकता, अद्याप देखील जो पावसाचा पाण्याचा जो निचरा आहे तो या ठिकाणाहून झाले नाही आणि रस्ते ते पूर्णपणे जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये आस्थापना असतील त्यांच्यामध्ये पाणी शिरले, रस्त्यामध्ये अनेक गाड्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, अशी परिस्थिती आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। अनेक आपण नागरिक पाहू शकतोय कशा पद्धतीने त्यांना इच्छित स्थळी जायचं असतं मात्र ते जाऊ शकत नाही। नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे, त्यामुळे जे नागरिक आहेत ते जे त्यांच्या कामावर जाण्यासाठी ते काही नागरिक रेल्वे सेवा उशिरा असल्यामुळं पुन्हा स्टेशन परिसरातून पुन्हा येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात जर पुन्हा पाऊस झाला तर ही जी पुराची स्थिती आहे ती पुन्हा अशीच होऊ शकते आणि नालासोपारा असेल, विरार असेल किंवा वसईचा जो काही भाग आहे सखल भाग, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला जो अद्याप तसंच आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतोय। विशेष म्हणजे वीज पुरवठा अद्याप अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे आणि त्यामुळे मोबाईल फोन्स बंद आहेत, लोकांना इंटरनेट सेवा वापरता येत नाही आणि त्यामुळे नागरिक पुन्हा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी मनोज सातवी, नालासोपारा।